हॅलो अँड वेलकम टू द अचिव्हर्स करियर गाईड. आणि आजच्या एका नवीन प्रॅक्टिस सेटच्या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं नवीन सेशनमध्ये मनापासून स्वागत आहे. आणि लास्ट सेशनमध्ये आपण आपला प्रॅक्टिस सेट नंबर 3 जो आहे, म्हणजे येणारी आता 2 दिवसामध्ये आपली SSC GDची एक्झाम जी चालू होणार आहे, त्या अनुषंगाने आपण जे गणित विषयाचे जे प्रॅक्टिस सेट सेशन चालू केले होते त्यामधला प्रॅक्टिस सेट नंबर 3 जो आहे तो आपला कंप्लीट झालेला आहे. आणि आजच्या सेशनमध्ये आपण नवीन प्रॅक्टिस सेट म्हणजेच किती तर प्रॅक्टिस सेट नंबर 4 जो आहे तो आपण आजच्या सेशनपासून चालू करायचा आहे. म्हणजे 3 सेशन्स म्हणजे लक्षात ठेवा, जवळपास आपण आत्तापर्यंत टोटल एक 60 एक्झाम्पल्सचं विश्लेषण जे आहे, प्रॅक्टिस क्वेश्चन जे आहेत ते आपण घेतलेले आहेत. मग हे 60 एक्झाम्पल्स अत्यंत महत्त्वाचा रोल प्ले करतील तुम्हाला येणाऱ्या अपकमिंग एक्झाममध्ये. कारण हे जे एक्झाम्पल्स आहेत लक्षात ठेवा, हे टोटली नवीन असतील तुमच्यासाठी. कारण हे कुठलेही PYQ क्वेश्चन्समधले नाहीत SSC GDच्या बाबतीतले. हे जे क्वेश्चन्स आहेत हे सगळे तुमच्या स्टाफ सिलेक्शनमधले जे CGL असेल, MTS असेल, CHSL असेल, तर ह्या सगळ्या क्वेश्चन्समधल्या पेपरमधले जे प्रॅक्टिस सेट्स जे असतात त्यामधलं घेऊन आपण हे प्रॅक्टिस सेट जे आहे ते तयार केले आहेत 20-20 क्वेश्चन्सचे. त्यामुळे प्रत्येक क्वेश्चन तुमच्यासाठी नवीन असेल. आणि ज्यावेळी एखादा नवीन प्रश्न तुमच्या समोर येतो त्यावेळी तो क्वेश्चन्स तुम्हाला दिलेल्या टाईम लिमिटमध्ये सुटतो का, ॲक्युरेट उत्तर येतं का, ह्या सगळ्या गोष्टींचा जो एक ॲनालिसिस, सेल्फ ॲनालिसिस जे म्हणतो आपण, ते तुम्हाला असणं फार गरजेचं आहे. आणि तोच कॉन्फिडन्स तुमचा बिल्डअप करेल. आणि त्याच पॉझिटिव्ह ॲप्रोचनं जर तुम्ही एक्झामला गेला तरच तुमचा जो एक आपण जे म्हणतो की तुम्हाला जो 1 तास आहे तो चांगल्या पद्धतीने हँडल तुम्ही करू शकताय. मात्र जर तो कॉन्फिडन्सच तुम्हाला नाही आला की एखादं नवीन क्वेश्चन आल्यानंतर मी खरंच मला सुटतं का नाही सुटत, ह्या गोष्टी जर तुम्हाला आत्ता नाही कळाल्या तर मग तो पेपरचा जो 1 तास आहे लक्षात ठेवा, तो तुम्हाला फार गोंधळून टाकेल आणि तुमचा मग परत अटेम्प्ट तुमचा पुढच्या वर्षी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक क्वेश्चन्स पुन्हा जर काही जे विद्यार्थी फर्स्ट सेशन बघत आहेत अशा विद्यार्थ्यांनी मागील सर्व सेशन जे आहेत ते प्रत्येक सेशन तुम्ही नक्की बघा. आणि त्याच अनुषंगानं जो एक्झाम अप्रोच जो म्हणतो आपण, प्रत्येक वेळ क्वेश्चन्स जो आहे तो सोडवण्याचा तुमच्याकडे फक्त 100 सेकंड्स आहेत. दुसरं 100% ॲक्युरेसी मेंटेन करायची आहे. या ॲप्रोचनं तुम्ही प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि आजच्या सेशनला चालू करू आपण प्रॅक्टिस सेट नंबर 4. आणि त्यामधला प्रश्न पहिला तुमच्या स्क्रीनवरती आहे. तर सिंपल प्रश्न आहे बघा हा. फक्त तुम्हाला क्रॉस चेकिंग करायचं आहे. काय आहे प्रश्न? निम्नलिखित में से कितनी संख्या है 3 से विभाज्य है लेकिन 9 से नहीं है. म्हणजे 3 भाग जाणाऱ्या संख्या पाहिजेत पण त्या संख्येला 9 भाग नाही गेला पाहिजे. मग आपल्याला 3ची कसोटी काय? अंकांची बेरीज 3च्या पटीत पाहिजे. 9ला फक्त काय बेरीजच आहे पण ती 9च्या पटीत असली पाहिजे. मग क्रॉस चेक करूया फक्त आपण. पहिली संख्या स्क्रीनवरती आहे तुमच्या बेरीज बघा. 8 आणि 5 13 आणि 2 15, 15 आणि 6 21. मग 21ला 3 भाग जातोय पण 9ला जात नाही, त्यामुळे ती एक संख्या मिळेल आपल्याला. त्यानंतर दुसरी बघा, तर 9 आणि 5 14, 14 आणि 6 20, 20 आणि 4 24. म्हणजे ती एक 24ला परत बघा 3 भाग जातोय 9ला जात नाही, म्हणल्यानंतर ती एक संख्या झाली, 2 मिळाल्या. तिसरी बघा 6 आणि 3 9, 9 आणि 9 18. मग 18ला तुम्ही बघाल तर 3 जातोय पण 9 पण जातोय, पण 9 भाग जाणारी नको आहे आपल्याला, त्यामुळे तिसरी संख्या येणार नाही, 2 संख्या तर राहतील. चौथी बघा 6 आणि 3 9, 9 3 12, 12 आणि 9 परत 21 झालं ते, त्यामुळे 21ला 3च जातो पण 9ने जात नाही, म्हणजे 3 संख्या मिळाल्या. परत बघा 6 आणि 4 10, 10 आणि 8 18, 18 आणि 9 27 झाले. 27ला 9 पण जातो आणि 3 पण जातो, ही संख्या नसणार आहे. परत बघा किती आहे, तर 6 आणि 5 11, 11 आणि 6 17, 17 आणि 4 21. ती एक संख्या मिळाली, म्हणजे 4 झाल्या टोटल. परत बघा 6 आणि 8 14, 14 आणि 9 23 झाले. 23 आणि 7 30, आणि 30ला 3 जातोय पण 9 जात नाही, म्हणजे ही एक संख्या आली. आणि लास्टची बघा, तर 6 आणि 9 15, 15 आणि 6 21. म्हणजे टोटल संख्या जर काढल्या तुम्ही तर ह्या 3 आणि 3 6 संख्या अशा आहेत ज्यामध्ये त्याला 3 जातोय पण 9ने जात नाही. सिंपल प्रश्न होता, फक्त क्रॉस चेकिंग आपल्याला करायचं आहे. ॲन्सर आपलं काय असणार आहे, तर ऑप्शन नंबर 4 हे फायनल आन्सर असेल. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा क्षेत्रफळ आयतनवर डिपेंड असणारा हा क्वेश्चन आहे. आणि ते जे फॉर्म्युले आहेत लक्षात ठेवा, ते तुमचे तोंडपाठ असणं फार गरजेचं आहे. कारण ते फॉर्म्युले पाठ असतील तर लक्षात ठेवा 100% तुमचे 1 ते 2 प्रश्न आपल्याला ते 20 क्वेश्चन्समध्ये असणारच आहेत. त्यामुळे फॉर्म्युले पाठ असतील तर तुम्ही ॲन्सरमध्ये काहीतरी कॅल्क्युलेशन करू शकताय. पण जर फॉर्म्युलाच पाठ नसेल तर तुम्ही काही तिथं करू शकत नाही आहे. आणि कॅल्क्युलेशन लक्षात ठेवा एवढं फार अवघड आपल्याला येत नाही आहे. तर प्रश्न बघा काय, बेलनशी संबंधित आहे. 56 सेंटीमीटर ऊंचाई वाले एक लंबवृत्तीय बेलन का वक्रपृष्ठीय क्षेत्रफल 1408 वर्ग सेंटीमीटर है, तो बेलन के आधार का व्यास कितना है.
म्हणजेच आपल्याला इथं काय काढायचं आहे लक्षात ठेवा की टोटल जो बेलन म्हणजे सिलेंडर ज्याला म्हणतो आपण वृत्तचिती, त्याचं आपल्याला काय वक्र पृष्ठबळ दिले आणि वक्र पृष्ठाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय 2πRh आहे त्याचा. ठीक आहे, काय तर 2πRh आणि त्याची किंमत पण दिलेली आहे. मग किमती टाकू आपण, फक्त कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. 2π ची किंमत 22/7 R तो फाइंड करायचा आहे. ऊंचाई 56 सेंटीमीटर आणि ह्याची जी किंमत आहे ती किती सांगितली आहे तर 1408 एवढा काय वक्र पृष्ठबळ होतं. मग ह्यातनं आपल्याला आधी R काढला पाहिजे. R मिळाला की आपल्याला व्यास मिळेल. मग बघा कॅल्क्युलेशन काय केलं ते, तर हे 8 न 7 8 56 जाईल. 8 न इथं भाग जातोय का बघू एकदा, जातोय, कटिंग होते बघा. हे किती जाते बघा, तर हे 8 × 8 6 झालं, 60 झाले. 8 × 7 56 आणि 8 × 48. त्यानंतर बघा हे 22 आणि 2 हे इकडे छेदामध्ये जाणार आहे. म्हणजे R बरोबर तर 176 भागिले 22 दुनी 44. ठीक आहे, मग R बरोबर किती मिळेल बघा, तर 44ची जर तुम्ही 4 पट केली, 44 दुप्पट 88 आणि 88 दुप्पट, म्हणजे R बरोबर आला तुमचा 4. ठीक आहे, म्हणजे पण त्रिज्या म्हणजे किती 4 मिळाली. पण प्रश्न काय, आपल्याला त्रिज्या नको आहे, आधारचा व्यास पाहिजे. मग व्यास काय असतो रे, तर त्रिज्याच्या दुप्पट. मग फायनली व्यास बरोबर 4ची दुप्पट किती असणार आहे तर 8. हे काय असेल आपलं फायनल आन्सर असेल. ठीक आहे, तर पहिला काय फॉर्म्युला पार्ट पाहिजे. फॉर्म्युला पार्ट असेल तर किमती टाकू शकता आणि कॅल्क्युलेशन करू शकता. पण नसेलच तर मग काय करू शकत नाही, टोटल ब्लँक होतो आपण. त्यावेळी फॉर्म्युला पार्ट असणं गरजेचं आहे. 1 ते 2 प्रश्न हमखास तुम्हाला विचारले जातील क्षेत्रफळ आणि आयतनवरचे. चलो पुढे जाऊ. पुढचा समय आता कार्यावर डिपेंड असणार आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे तुम्ही सर्वांनी आणि प्रत्येक ॲन्सरसाठी 100 सेकंड्स आहे तुमच्यासाठी. 100 सेकंडचा वेळ आहे. तो व्हिडिओ पॉज करून तेवढ्या वेळ तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग आता इथं बघा प्रश्न सिंपल है. सारा एक काम को 18 दिन में पूरा करती है और तारा उसी काम को 15 दिन में पूरा करती है. तारा ने 10 दिन तो काम किया और फिर कार्य छोड़ दिया. सारा अकेले शेष काम को कितने दिन में पूरा करेगी. म्हणजे साधा सिंपल येणे जाण्याची कंडिशन जे म्हणतो आपण त्या टाईपचं आहे. पहिला तर टेबल करू आपण. सारा 18 दिवसात करत्या आणि तारा जी आहे ती 15 दिवसात काम करत्या. लसावी आपल्याला माहिती आहे 18 पंचे 90, क्षमता 5 आणि 15 सक 90. मग पहिले जे बघा 10 दिवस काम आहे ते तारानं काम केले. ठीक आहे, तारा 10 दिन तो काम करते आहे, म्हणजे 10 दिवसाचं तारानं केलेलं काम. तारा का कार्य म्हणू शकताय त्याला. किती दिवस काम केलेलं तिनं, तर 10 दिवस काम केलं. मग समयचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे की क्षमता गुणिले समय. मग तिनं 10 दिवस काम केलं आणि ताराची क्षमता किती आहे रे, तर 6 आहे. म्हणजे किती काम पूर्ण करेल ती 10 दिवसामध्ये, 10 × 60 एवढं काम करेल. त्यानंतर ती काम सोडून निघून गेली, शेष काम काहीतरी राहणार आहे. टोटल 90 एवढं करायचं होतं, 60 झालं, म्हणजे शेष कार्य आपलं राहील शिल्लक. किती होणार ते 90 + 60 म्हणजे 30 राहील. आणि 30 हे काम सारा आता एकटे करणार आहे, कारण तारा सोडून गेलेले आहे आणि प्रश्न पण तोच आहे. त्यामुळे सारा का शेष कार्याला ती काय लावलेली आहे, तर 30 एवढं काम करायचं आहे. क्षमता तिची 5 आहे. मग फायनली 5 × 30 ती किती दिवसात पूर्ण करेल, तर 6 दिवस लावेल ती शेष कार्य पूर्ण करण्यासाठी. म्हणजेच ऑप्शन 1 हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे, तर जसं म्हटलं तुम्हाला की 100 सेकंड लक्ष ठेवा, ह्याला लागत नाही. तोंडी करू शकता ॲक्च्युली, कारण क्षमता आणि टेबल हे तुमचं सगळं तोंड म्हणजे कॅल्क्युलेशन जसं तुम्हाला म्हटलं की नजरेसमोर तुमच्या व्हॅल्यू खेळत्या राहिल्या पाहिजे त्यामुळे अशा टाईपच्या एक्झाम्पलला पेनची गरज नसते. फक्त ज्या विद्यार्थ्यांना माहीत नाही कन्सेप्ट त्या विद्यार्थ्यांनी टोटल समजून घ्या की काय प्रोसेस करावी लागते. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न असाच आहे बघा, फक्त तो फॉर्म्युलावर डिपेंड असणार आहे. M1 D1च्या रिलेटेड जे एक्झाम्पल्स असतात त्या रिलेटेड प्रश्न आहे. काय आहे की 40 पुरुष एक काम को 30 दिन में पूरा करेंगे. यदि 10 पुरुष समूह छोड़ देते हैं तो समूह को काम पूरा करने के लिए कितने अधिक दिन लगेंगे. तर इथे लक्षात ठेवा कितने अधिक शब्द वापरलेला आहे. मग फॉर्म्युला आपल्याला काय M1 D1 बरोबर M2 D2. म्हणजे सुरुवातीला 40 पुरुष जे होते ते 30 दिवसात काम करत होते. आता काय झालं तर 10 पुरुष सोडून निघून गेले, म्हणजे 40च्या ऐवजी 30 पुरुष शिल्लक राहतील. आणि आता काम तर त्या 30 दिवसात नाही पूर्ण होणार, 30पेक्षा जास्त दिवस लागतील. त्यामुळे ते फक्त जी D2ची जी किंमत आहे ती मांडताना तुम्हाला काळजी घ्यायची ती काय असली पाहिजे, तर 30 + x. कारण सुरुवातीला ते 30 दिवसात होणार होतं, पण कधी जर 40 माणसं असती तर. पण आता 10 सोडून गेलेत, त्यामुळे इथं टाकत असताना D2 जो आहे तो 30 + xच्या फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे. मग इथं बघा हे इकडचं 30 ला 30 कॅन्सल होईल, काय काय राहणार आहे 40 बरोबर 30 + x. मग xची किंमत पाहिजे 30 इकडं वजाबाकीला होईल. मग 40मधनं 30 गेले किती राहिलेले, तर अतिरिक्त आपल्याला 10 माणसांची गरज पडेल. म्हणजेच ऑप्शन 4 हे आपलं असणार आहे फायनल आन्सर.
ठीक आहे. तर फक्त इथं D2 जो आहे तो फक्त तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये, तिथं एक्स घेऊ नका, त्याची काही गरज नाही आहे. आणि जरी एक्स घेतला तरी हरकत नाही, एक्सची किंमत त्यावेळी लक्षात ठेवा तुम्हाला 40 मिळेल. पण गडबडीमध्ये तुम्ही 40 ऑप्शन म्हणजे ऑप्शनमध्ये नाही आहे तो, पण ॲन्सर चुकेल तुमचं. का? कारण आपल्याला टोटल अधिक व्यक्ती पाहिजेत. अधिक व्यक्ती म्हणजेच दोघांमधला डिफरन्स लागेल. ॲन्सर 10 असणार आपलं. ठीक आहे. चलो नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. व्हिडिओ पॉज करायचा आहे. 100 सेकंड स्टॉप वॉच तुमच्यासोबत असेलच आणि तेवढ्या वेळेत तुम्ही उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. सिंपल आहे. हा तर म्हणजे तोंडी सोडवता आपण अशा टाईपचे एक्झाम्पल. काय आहे? 28 संतरों का क्रय मूल्य 24 संतरों के विक्रय मूल्य के बराबर है, तो लाभ प्रतिशत क्या है. म्हणजेच काय, अशा टाईपच्या एक्झाम्पलला आपण काय सिंपल मांडणी करत असतोय. 28 का क्रय मूल्य म्हणजे काय होणार आहे ते 28 क्रय कशाच्या बरोबर आहे, 24 गुणिले विक्रय मूल्याच्या बरोबर. अशा पद्धतीने फक्त मांडणी करायची आपल्याला. आणि काय लाभ प्रतिशत पाहिजे. आणि अशा वेळी काय करत असतो तर सोबत असणाऱ्या व्हॅल्यू त्या अपोजिट जातात. म्हणजेच क्रय मूल्याची जी किंमत आहे ती विक्रय मूल्याच्या सोबत असणाऱ्या व्हॅल्यू सोबत जाते. म्हणजे क्रय मूल्य तुमचं 24 असणार आहे आणि विक्रय मूल्य असणार आहे किती 28 रुपये असणार. यानंतर इथं कुठे शिफ्टिंग वगैरे काय करायची गरज नाही. फक्त ते लक्षात ठेवा काय क्रय मूल्य जे आहे ती विक्रय मूल्यासोबत जी किंमत असते ती असते आणि क्रयच्या सोबत जी असते ती तुमची विक्रय मूल्य असते. म्हणजेच काय तर 24 रुपयाला खरेदी केला आणि 28 रुपयाला विकला. म्हणजेच काय झालं रे, मला 4 रुपयाचं प्रॉफिट झालं. कशावरती? 24 वरती. टक्क्यात पाहिजे गुणिले 100. 4 एके 4, 4 सक 24 आणि 1/6ची आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे 16.66 असते. पण 16.66 पॉईंटमध्ये झाले. ऑप्शन तुम्ही जर बघाल तर ते पूर्णांकयुक्तमध्ये आहेत. म्हणजेच कुठला रे तर 16/2/3. किती असतो आपला आन्सर ते 16/2/3% एवढा काय होणार आहे मला नफा होईल. क्लिअर आहे. तर हे माझं काय असणार आहे फायनल आन्सर असेल किती 16.2/3%. ठीक आहे. जसं की कुठे आहे बघा पहिला ऑप्शन आन्सर आहे ते आपलं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. पॉईंटमध्ये असाल तर ह्याला तुम्ही 16.66 लिहू शकताय. पण पूर्णांकयुक्तमध्ये असेल तर ते होतं 16.2/3%. चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न आहे सेम कंडिशन. व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि टोटल एक अंदाज असला पाहिजे लक्षात ठेवा. कारण आपण प्रत्येक सेशनमध्ये जवळजवळ एक 10 एक्झाम्पल्स आपण प्रत्येक सेशनला घेतोय. टोटल 10 पैकी तुम्हाला किती सुटतात आणि ॲक्युरेट महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही किती क्वेश्चन्सला सॉल्व्ह करू शकताय विदिन टाईम आणि प्लस तुमचे 100% ॲक्युरेसी पण किती राहते. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे. पुढे आहे बघा काय एक 252 मीटर लंबी रेलगाड़ी 125 किलोमीटर पर आवर की चाल से समान दिशा से 17 किलोमीटर पर आवर की चाल से आ रहे व्यक्ति को कितने समय में तय करेगी. मग आता आपल्याला माहिती आहे की जर दिशा एकच असेल आणि इथं पण व्यक्ती पण चालते ती, मग व्यक्ती पण दोघं जर मुवमेंटमध्ये असतील, दिशा एकच असेल तर गतींची काय रे तर वजाबाकी होत असते. त्यामुळे पहिला आपण गतीच काढून घेऊया. रेल्वेची गती 125, व्यक्तीची 17, वजाबाकी करूया. 15तनं 7 गेले 8 राहिले आणि इथं 11 राहणार. 11तनं 1 गेला 10. 108 किलोमीटर पर आवर ही लिहिले. पण रेल्वेच्या बाबतीमध्ये तर आपल्याला माहिती आहे की गती जी आहे ती मीटर पर सेकंडमध्ये लागते. मग काय करतो रे आपण तर 108ला कितीने तर 518ने गुणतो. किती जाणार आहे बघा हे तर 18 सक अष्टदर्शे आणि 6 30 मीटर पर सेकंड. मग आता रेल्वे व्यक्तीला पार करते. मग व्यक्तीला पार करत असताना आपण म्हणजेच फायनल काय रे समय काढू आपण. समयचा फॉर्म्युला काय तर दुरी बटे चाल. डिस्टन्स काय घेतो तर रेल्वेची लंबाई. मग रेल्वेची लंबाई किती सांगितलं तर 252 मीटर आहे. किती स्पीड आले 30 आलेलं आहे. मग 3 भाग घालू ते 2 जाईल बघा. 3 10 30 आणि इथं होणार आहे 3 8 24 आणि 3 चौक 12 म्हणजे 84/10 म्हणजेच किती होणार आहे तर 8.4 सेकंद. हे माझं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे. म्हणजेच कुठला आहे बघा तर ऑप्शन नंबर 3 हे आपला असणार आहे फायनल आन्सर. ठीक आहे. तर पहिला महत्त्वाचं काय किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंद येणं. कारण रेल्वे संबंधी प्रत्येक प्रश्नात गती जी आहे ते मीटर पर सेकंदमध्येच लागते आपल्याला. आणि व्यक्तीला पार करत असेल तर काय घेतो आपण अंतर म्हणजेच दुरी म्हणजेच काय तर त्या रेल्वे की लंबाई घेत असतोय. ठीक आहे. चलो पुढचा जाऊ. पुढचा जो प्रश्न आहे तो साधारण बॅचशी रिलेटेड आहे. तर इथं फॉर्म्युला यूज करायचा का नाही किंवा पर्सेंटेजच्या पद्धतीने पण तुम्ही आन्सर ह्याचं काढू शकताय. प्रश्न बघा काय कितने समय में 12% वार्षिक साधारण ब्याज दर पर 3700 रुपये की धनराशि 5282.4 रुपये हो जाएगी. म्हणजे
इथं आपल्याला काय तर समय कालावधी विचारलेला आहे आणि बाकी सगळ्या किमती दिलेल्या आहेत, पण एक व्हॅल्यूला नाही आहे तिथं लक्षात ठेवा की आपल्याला तर व्याज दर धनराशी एक दिलेलं आहे 3,720 रुपये आणि दुसरी जी किंमत आहे 5,282.4 रुपये हो जाएगी शब्द आहे, लक्षात ठेवा त्याला. त्यामुळे ती जी रक्कम आहे ती आहे तुमचं मिश्रधन आहे ते. त्यामुळे ह्या सगळ्या व्हॅल्यूंमध्ये आपल्याला कुठेही व्याज दिलेलं नाही. त्यामुळे व्याजाची जी रक्कम आहे ती फक्त आपल्याला आधी काढून घ्यावी लागेल. तुम्ही फॉर्म्युला यूज करणार असला तरी पण आणि पर्सेंटेज जर सोडवणार असाल तरी पण. त्यामुळे व्याज बरोबर काय असते तर मिश्रधन 82 म्हणजे किती दिलं बघा तर 5,282.4 वजा काय होणार आहे ह्याच्यातनं 3,720. हे मी ह्यातनं मिळेल आपल्याला व्याज. मिश्रधन वजा राशी करतो आपण, ठीक आहे. मग व्याज किती मिळते बघा, सॉरी हां व्याजच किती 404 राहणार आहे, 202, 8 न 2 6 आणि इथं 52मधनं 37 डायरेक्टली कट करा किती राहणार आहे तर ते 15 आहे, ठीक आहे. म्हणजेच किती आलेलं आहे तर 1,562.4 रुपये एवढं माझं व्याज आहे. मग आता इथं फॉर्म्युला यूज करू शकताय, झालं सगळ्या किमती मिळाल्या आपल्याला. म्हणजेच काय डायरेक्टली तर करू शकताय तर समय बरोबर काय असतं तर 1,562.4 गुणिले 100 भागिले मुद्दल किंवा धनराशी गुणिले दर, आणि दर आपल्याला सांगितलं किती आहे तर तो 12% दर होता. डायरेक्टली समयच्या फॉर्म्युल्यात टाकलं मी. हे शिफ्टिंग वगैरे जे करतो आपण, कारण मेन जो फॉर्म्युला आहे आपला व्याज बरोबर मुद्दल दर कालावधी छेद 100 ते डायरेक्टली क्रॉसिंग करून डायरेक्टली किमती टाकल्या जेणेकरून आपल्याला काय वेळ वाचला पाहिजे तो, ठीक आहे. मग कॅल्क्युलेशन बघा इथं काय पॉईंटला तुमचा हा एक 0 जाणार आहे आणि ह्या वरच्या 0ला हिथला 0 कॅन्सल होईल, ठीक आहे. मग आता कॅल्क्युलेशन एवढं आपल्याला राहील, म्हणजे एक पण हे काढून टाकू आपण डायरेक्टली. 12 वर भाग घालू आपण, किती जातोय का बघू आधी पहिल्यांदा. तर 12 × 12, ठीक आहे. किती राहिलं रे तर 3 राहिलं 36 झालं आणि 12 × 3 36 आणि त्यानंतर 2चा 0 आणि 12 2 24. ही स्टेप पुढे येतो 1,302 भागिले 372. आता इथं बघू शकताय तर 372ला 3 जातोय आणि इथं पण 3 जातोय. त्यामुळे 3 आपण आधी भाग घालू. 3 आणि 3पेक्षा 6 पण जाण्याची शक्यता आहे. 6 एकदा चेक करू. 6 36 6 2 12 जातोय. वर घालू एकदा 6 2 12, 1 राहिला 10 झालं. 10 म्हणल्यानंतर परत 6 1 6 4 झालं 42 आणि 6 7 42. खाली घालू 6 6 36 6 2 12, ठीक आहे. म्हणजे 217/62 आला. मग 217 आणि 62ला मग आपण डायरेक्टली 31 जाय शक्यता एकदा चेक करू. 31 सत्ते जर केला 7 1 7 जातोय बघा. 31 सत्ते जाय डायरेक्टली हे आणि हे 31 2 62. मग 7/2 म्हणजे 7च्या निम्मा जर केला तर ती किती मिळेल रे तर 3.5 वर्ष. म्हणजेच काय समय जो आहे तो किती असायला पाहिजे रे तर 3.5 वर्ष एवढा माझा असणार आहे टोटल कालावधी. म्हणजे आणि जसं इथं तुम्हाला म्हटलं ऑप्शनचं किंवा डायरेक्टली ऑप्शनचा वापर पण करू शकताय. म्हणजे मुद्दल किती सांगितले तर 3,720 रुपये. ह्याच्यावरती मला काय मिळणार आहे 12% पहिल्या वर्षी व्याज लागणार आहे. मग तुम्ही अंदाजे घेऊ शकताय की 372चं म्हणजे 3,720चं 10% काढू शकताय. 372 रुपये झाले. वरचं 2% पण आहे ती रक्कम, पण एक अंदाज घेण्यासाठी. आणि 372चं आपल्याला टोटल एवढं व्याज आणायचं आहे. मग 372ची 3 पट जर केली 3 त्रिक 9 म्हणजे 900 समथिंग रुपये झाले. ते 900 आणि वरचं तेवढी जी रक्कम आहे हा एक अशा पद्धतीचा अंदाज घेऊन तुम्ही डायरेक्टली 3 किंवा 3.5 मधलं हे माझं उत्तर तुमचं असलं पाहिजे. कारण 372ची तुमची तेवढीच तिप्पट किंवा 3.5च्या पटीचा तुमचं उत्तर असणार आहे. मग त्यासाठी त्यावेळी अशा वेळी रिस्क घेऊ शकताय. आणि जर ॲन्सर प्रॉपर 100% ॲक्युरेसी ठेवायची असेल तर मात्र तुम्हाला टोटल कॅल्क्युलेशन इथं करावं लागेल, ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न अनुपातशी रिलेटेड असणारा हा प्रश्न आहे. सोपा आहे, म्हणजे फक्त थोडंसं कॅल्क्युलेशन आपल्याला इथं करायचं आहे. काय बघा, यदि 5x - 2y ते डायरेक्टली मी अपूर्णांकामध्ये मांडतो. 5x - 2y छेदम ॲज टू x - 2y, x - 2y. आणि हा जो अनुपात आहे तो सांगितला आहे बघा रे किती तर 9/17 हा अनुपात त्यांनी सांगितलं. मग हे गिवन डाटा आहे. असा असेल तर आपल्याला काय शोधायचं आहे तो 9x/15y का मान ज्ञात कीजिए. म्हणजे ह्याच्या आधी आपल्याला काय x आणि y ची किंमत आधी आपल्याला काढली पाहिजे. मग x किंमत डायरेक्टली नाही मिळणार, लक्षात ठेवा. त्याचा अनुपात मिळू शकतो आणि अनुपात मिळण्याआधी आपल्याला हे सॉल्व्ह केलं पाहिजे. मग हे जे एक्झाम्पल आहे आपण काय रे क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असतो. किती जाते बघा 17 × 85 x -
17 दुनी 34y, 9 न मल्टिप्लिकेशन होईल इकडं 9x वजा 9 दुनी 18y. मग आता x टर्म एका बाजूला जातील म्हणजे हे 9x इकडं काय रे तर वजा होणार आहे. मग 85 मधनं 9 गेले तर किती राहणार आहे तर ते 76x राहील आणि हे 34 इकडं काय रे तर प्लस होणार आहे बरोबर. मग आणि परत हे प्लस मायनस मायनसच होणार आहे परत म्हणजे 34 मधनं 18 गेले किती राहतील माझे तर 16y. ठीक आहे. त्यानंतर परत बघा x/y ची किंमत पाहिजे आपल्याला त्यामुळे हे 76ला तिकडे ढकलो आपण x/y बरोबर 76/16. 76 आणि 16ला आपल्याला माहिती आहे 4 न भाग जातोय माझा डायरेक्टली तर किती जाते बघा तर 19 चोक 76 आणि हे 4 चोक 16 होणार आहे. म्हणजेच x ची किंमत 19 आणि y ची किंमत 4 तुम्हाला पुट करायची आहे त्या इक्वेशनमध्ये. इक्वेशन काय होतं तर 9x/15y 9x/15y आणि x ची किंमत माझी किती आहे तर 19 आहे. 19 9 71 असे आणि परत 15y म्हणजे 15 चोक 60 म्हणजेच किती झालं रे ते 171/60. हे माझं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. ठीक आहे. अरे थांबा इथं उलटं झालं माझं 16 तरी म्हटलं व्हॅल्यू लहान मोठ्या कशा काय आल्या. x/y म्हणजे काय होणार आहे इथं तर 16/76 हे उलटं होईल काय होणार इथं तर 4/19 इथं पण व्हॅल्यू काय होणार आहे तर टोटली उलट्या जाते म्हणजे किती होणार आहे 9 चोक 36 झाले आणि 15 गुणिले 19 करावं लागेल. मग 15 9 35 असे 13 15 1 15 15 आणि 18 किती होणार आहे ते 15 आणि 13 28 म्हणजेच किती 36/285 म्हणजेच कुठला आहे बघा तर 36/285 हे आपलं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. ठीक आहे. तर पहिल्या ऑप्शनमध्ये थोडंसं मिस्टेक झालं बघा 36 तिथं 247 झालेलं आहे त्यामुळे तिथे 247 ऐवजी काय असणार आहे इथं 285 हे आपलं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. ठीक आहे. चलो तर या पद्धतीने फक्त सुरुवातीचा अनुपात तुम्ही डायरेक्टली काढू शकताय किती होणार आहे तो x/y आणि x/y म्हणजे 1676 येईल त्याला परत भाग घालवा जेणेकरून पुढचं कॅल्क्युलेशन सोपं झालं पाहिजे. म्हणजे ते किती जाणार आहे तर 1676ला 4 न भाग जाईल 4 चोक 16 आणि 19 चोक 76 आणि त्यानंतर परत हे 9 चोक 36 आणि 15 गुणिले 19 होणार आहे ते आणि 15 गुणिले 19 किती जाते तर 285. चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न क्रय मूल्य अंकित मूल्यावरती डिपेंड असणारा हा प्रश्न आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि आन्सर तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह आहे बघा इथं हा क्वेश्चन. तर काय बघा एक डीलर ने एक वस्तु पर 72,000 रुपये के अंकित मूल्य पर 20% की छूट दी और 10% हानि व्यय की. अंकित मूल्य पर कितनी छूट देनी होगी जिससे उसे 440 रुपये लाभ हो. म्हणजेच काय तर थोडंसं 2 कंडिशन्सनुसार आहे बघा. पर पहिल्या कंडिशननुसार सगळ्या किमती आधी आपल्याला काढून घ्याव्या लागतील. पहिला क्रय असणार आहे मध्ये अंकित असणार आहे आणि तिसरा असेल विक्रय मूल्य असणार आहे. मग अंकित मूल्य आपल्याला सांगितले बघा किती आहे तर 72,000 रुपये होतं ते डायरेक्टली दिलेलं आहे आणि या 72,000वरती तो काय करतोय तर 20% डिस्काउंट देऊन विकतोय सुरुवातीला. मग 72,000चं 20% आपण काढू की जाते रे तर 7,210% झालं 14,400. म्हणजेच विक्रय मूल्य काढण्यासाठी 14,400 किंमत जी आहे ती मायनस होईल माझी. ठीक आहे. वजाबाकी करूया की जाते बघा 0 0 10 6 4 6 राहिले आणि इथं डायरेक्टली किती राहिले माझं 71 राहणार आहे. ठीक आहे. एक हातच्या तिकडे गेला आहे आणि 71 मधनं 14 मायनस करूया 14ला 7 दिले 21 झाला आणि ते 50 म्हणजे किती होणार आहे तर होईल माझा आन्सर किती तर 57,600 हे माझं काय असणार आहे टोटल विक्री किंमत येईल माझी. ठीक आहे. किती विक्री किंमत एवढी असणार आहे 57,600. मग आता पुढची कंडिशन 57,600 रुपयाला जर विकलं तर ती किती राहणार आहे सांगितले की 10% हानी होती आहे. म्हणजेच ही जी किंमत आहे 57,600 ही 10% लॉस होऊन आलेली किंमत आहे. मग 10% लॉसची जी किंमत आहे ती आपल्याला माहिती आहे 10% जे अपूर्णांकात आहे. जरा पॉज कर ग काय वाजते जस तर इथं बघा आपलं विक्रय मूल्य जे आहे ते किती आलं तर 57,600 रुपये हे विक्रय मूल्य आलं पण सांगितले ते 10% लॉस होऊन आलेलं आहे. मग 10% जी आपल्याला माहिती आहे अपूर्णांकातली व्हॅल्यू किती असते 1/10 म्हणजे 10 रुपयाची वस्तू मी आता 9 रुपयाला विकणार कारण लॉस झाला आहे आणि त्या 9चीच किंमत ही आहे बघा. मग एकाच किती झाले बघा तर 9 × 54 3 उरले. ठीक आहे.
54 3 आणि 9 चौक 36, म्हणजे एकाची किंमत 6400 आली. 10ची असणार आहे माझी किती रे, तर 64,000. आणि हे 64,000 म्हणजेच माझं क्रय मूल्य असणार आहे. मग ह्या पहिल्या कंडिशननुसार आपण तिन्ही किंमत काढल्या. क्रय मूल्य 64,000, अंकित 72,000 आणि विक्रय मूल्य 57,600 रुपये. मग आता या दुसऱ्या कंडिशननुसार काय सांगितले, अंकित मूल्य पर कितनी छूट देनी होगी जिससे उसे 440 लाभ हो. मग आता क्रय मूल्य तर 64,000 आहे असं राहणार आहे. 64,000 वरती 440 रुपये प्रॉफिट, याचा अर्थ 440 ह्यात ॲड करा. विक्रय मूल्य असणार आहे माझं 64,440 रुपये, हे असणार आहे माझं विक्रय मूल्य. अंकित मूल्य बदलायचं नाही, ते असंच राहणार आहे. मग विचारले काय, तर कितने प्रतिशत छूट देनी होगी, म्हणजे 72,000 रुपयाची किंमत आता आपल्याला 64,440 रुपयाला विकली पाहिजे. मग कॅल्क्युलेशन करा की जाते बघा. तर ह्याला हे वरचं जर 60 दिलं तर 440चं 64,500 झालं. 64,500ला वरचं 500 दिलं तर ते झालं 65,000 झालं. आणि 65,000 आणि वरचं 7,000 ते झालं 72,000. म्हणजे टोटल डिस्काउंट म्हणू आपण, तो किती असायला पाहिजे, तर 7,560 एवढा डिस्काउंट असणार आहे. कशावर द्यायचा आहे तो, तर ह्या 72,000 रुपयेवरती द्यायचा आहे. आणि टक्क्यात पाहिजे गुणिले 100 रुपये. ठीक आहे. मग इथं ऑप्शनवरती एकदा नजर टाका, सगळे बघा 10.5 8.5 अशा पद्धतीने ॲन्सर्स आहेत. मग इथं किती जाते बघा, तर हे 2 शून्याला हे 2 शून्य, ह्याला हा एक गेला. मग 72 डायरेक्ट आपण बाहेर घालू. 72 एक्के 72, बाकी किती उरले रे, तर 3 उरले 36 झालं. पण भाग जात नाही, शून्य घ्यायला लागेल, 360 झालं ते. आणि 72 पाचा किती असते, तर 360. म्हणजेच काय, डिस्काउंट जो आहे म्हणजे रेट, आता जो नवीन डिस्काउंट आहे तो तुम्हाला किती रे, तर 10.5% एवढा डिस्काउंट ऑफर करावा लागेल, जेणेकरून तुम्हाला टोटल किती रे, तर 440 रुपयाचं प्रॉफिट होईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेशन हे करायचं आहे. आणि जसं तुम्हाला म्हणलं की जे व्हॅल्यूज आहेत, म्हणजे कॅल्क्युलेशन कमी करू कुठे शकताय तुम्ही, तर एक म्हणजे हे पहिलं 10ची 9 रुपये, मग इथं तुम्ही 10चं 90 केलं तर कॅल्क्युलेशन खूप वाढेल. सेम इथं ह्या दोघांमधला वजाबाकी अशा पद्धतीने अप्रोच तुम्ही लावू शकताय. आणि दुसरं डायरेक्टली इथं 72 डायरेक्टली भाग घालू शकताय, नाहीतर तुम्ही इथं परत 4 12 भाग घालवत बसणार, जेणेकरून परत आणि कॅल्क्युलेशन तुमचं वाढेल. आणि कॅल्क्युलेशन आलं की परत ॲक्युरसी कमी होईल, वेळ एक्स्ट्रा पण तुमचा जाऊ शकतो. ठीक आहे. पुढे जाऊ. आणि आजच्या सेशनमधला लास्टचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. समय तथा दूरीवरती डिपेंड असणार हा प्रश्न आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, म्हणजे तोंडी सोडवू शकताय अक्षरशः. हा प्रश्न काही जास्त कॅल्क्युलेटिव्ह नाही आहे. प्रश्न बघा काय, एक कार 5 घंटे में 240 किलोमीटर की दूरी तय करती है. यदि वह अपनी सामान्य गति से आधी गति से यात्रा करती है तो उसी दूरी को तय करने में कितना अधिक समय लगेगा. म्हणजेच काय, तर इथे लक्ष ठेवा की काय म्हणतो आपण त्याला, की स्पीडच्या बाबतीमधले म्हणजे डिस्टन्स तुमचं समान आहे. मग डिस्टन्स समान असेल तर गती आणि समय हे एकमेकांच्या अपोजिट असतात. मग गती काय सांगितले रे त्यांनी, आधी जेवढं स्पीड असेल त्याच्या निम्म्या गतीनं जायचं आहे. म्हणजे मी आधी जर 2च्या स्पीडनं जात असेल तर आता मी 1च्या स्पीडनं जाणार आहे, कारण निम्मं करायचं आहे. अनुपाताला 2:1. मग ह्याच्याच उलटा अनुपात असतो माझा किती, तर 1:2. ठीक आहे. मग सुरुवातीला बघा त्यांनी काय सांगितलंय की एक कार 5 घंटे में, म्हणजे सुरुवातीचा अनुपात आहे. म्हणजे हा मूल समय घेऊ आपण वाटलं तर, आणि हा नवीन समय. मग सुरुवातीचा समय किती आहे रे, तर तो 1च आहे ना. म्हणजे आणि आपल्याला काय पाहिजे, तर कितना अधिक समय लगेगा. कितना अधिक याचा अर्थ काय, दोघांमधला डिफरन्स. मग इथं बघा समयमधला डिफरन्स पण 1च आहे. म्हणजेच काय, तर आधी एकाची किंमत पण 5च होती. मग ह्या एकाचीच किंमत किती असणार आहे, 5 किलोमीटर असेल, सॉरी 5 घंटे असेल. मग तेच तुमचं फायनल आन्सर असणार आहे. कुठला आहे, तर ऑप्शन नंबर 2 हे फायनल आन्सर असेल. ठीक आहे. तर इथं बघा ते 240, मग तुम्ही ते आधी गती काढणार, म्हणजे 240 भागिले 5 करणार, ती गती येईल, गतीचं परत निम्म करणार, मग परत नवीन वेळ काढणार, परत दोघांमधला डिफरन्स. काही गरज नाही, तोंडी म्हणजे अक्षरशः विदाऊट पेन तुम्ही आन्सर काढू शकता. फक्त कंडिशन ती माहीत पाहिजे, जर स्पीड किंवा दूरी समान असेल तर गती आणि समय एकमेकांच्या अपोजिट असतात. मग तोच अप्रोच आपण इथं यूज केला आहे. आन्सर आपला असणार आहे फायनल कुठलं, तर 5 हे आन्सर आपला फायनल आन्सर. तेवढा वेळ त्याला अधिक लागेल. ठीक आहे. चलो
तर अशा पद्धतीने आजचं सेशन आपण इथंच राऊंडअप करायचं आहे. प्रत्येक क्वेश्चन्स पुन्हा एकदा बघा, कारण प्रत्येक एक्झाम्पल लक्ष ठेवा. आपण एक ॲडव्हान्स पद्धतीनंच एक्झाम्पल सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो आहे. कुठेही एक्सची गरज लागत नाही आणि हायेस्ट कंडिशनमध्ये म्हणजे लेट इमर्जन्सीच्या केस म्हणू आपण त्याला, जर तिथे एक्सची गरज पडत असेल तरच ते एक्झाम्पल तुम्ही एक्सनं सोडवायचं आहे, अन्यथा एक्सची गरज कुठेही आपल्याला यूज करायची नाही. तुमचं टार्गेट एकतर असलं पाहिजे, एकतर ऑप्शनचा वापर करायचा आहे, गुणोत्तराचंच मेथड अप्लाय करायचे आहे, किंवा जसं तुम्हाला हे समजतं दोन्हीमधले क्वेश्चन्स अशा पद्धतीने जसं तुम्हाला यूज करता येईल तेवढ्या पद्धतीने तुम्ही ऑप्शनचा आणि ह्या ॲडव्हान्स पद्धतीचा वापर करूनच एक्झाम्पल सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा. आणि आता सेशन आवडला असेल तर सेशनला लाईक नक्की करा आणि तुमच्या विद्यार्थ्यास जे मित्र जे आहेत जे SSC GDचा अभ्यास करतात अशा विद्यार्थ्यांपर्यंत सेशनची लिंक जी आहे ती सर्वांनी शेअर नक्की करा. चला तर मग आता सेशन इथंच राऊंडअप करू. भेटू आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन कीप स्टडिंग, बी पॉझिटिव्ह. थँक्यू सो मच.